आज आपण आगळ्या वेगळ्या आणि तेवढ्याच खुसखुशीत अशा कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, 1 वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ। डाळी 2 पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि 5 तास भिजत ठेवायच्या। सकाळी करायचे असल्यास रात्री भिजत ठेवून द्यायच्या। इथे मी रात्री पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या। आता काय करायचे, एकदा परत स्वच्छ पाण्याने डाळी धुवून घ्यायच्या आणि चाळणीत निथरत ठेवायच्या, किंवा घाई असेल तर सरळ कॉटनच्या कपड्यावर चांगल्या पुसून घ्यायच्या। डाळी चांगल्या निथरून घ्यायच्या। त्यात पाणी राहिले तर आपले बॅटर हे पातळ होईल आणि वडीला चांगला आकार येणार नाही। त्यामुळे हे आपण आता 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ। एका भांड्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण असे जाडसर असे दळून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने झाले पाहिजे। आता आपण निथरत ठेवलेल्या डाळी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। मी इथे 2 बॅच मध्ये दळून घेणार आहे। डाळ जास्त असल्यामुळे हे बघा, असे रवाळ झाले पाहिजे, खूप बारीक करायचे नाही। अशा प्रकारे डाळ दळून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची। दळताना त्यात पाणी वगैरे काही टाकायचे नाही, आपल्याला घट्टच डाळ पाहिजे आहे अशी। त्यात आता आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, कारण आपली वडी कोथिंबीरीची आहे, त्यामुळे भरपूर कोथिंबीर वापरायची। चवीनुसार मीठ, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे, चांगले एकजीव करायचे। चांगले मिक्स करून झाले की बघायचे, बॅटर जर थोडे पातळ वाटत असेल तर 1 चमचा बेसन पीठ टाकायचे। माझे बॅटर थोडे पातळ वाटते तर मी 1 चमचा बेसन घातले आहे आणि आता मिक्स करून घेते। वड्या वाफवण्यासाठी एका कढईत पाणी टाकायचे, त्यात एक रिंग ठेवायची, वरून चाळणी ठेवायची। पाणी उकळल्यानंतर चाळणीला चांगले तेल लावून घेतले आहे, म्हणजे वड्या चिकटणार नाही। आता त्यात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा करून छान ठेवून द्यायचा, म्हणजे वड्यांना चांगला शेप देता येईल। अशा प्रकारे ठेवायचे आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी कमी गॅसवर राहू द्यायचं। आता बघूया 15 मिनिटांनंतर शिजले की नाही। सुरी टाकून बघायची त्याच्यामध्ये, सुरीला काही लागले नाही तर समजायचे चांगले वाफवून झाले आहे। आता ते एका ताटात काढून अर्ध्या तासासाठी थंड होऊ देऊ। बघा, आता छान थंड झाले आहेत। आता आपण याच्या एकसारख्या वड्या कापून घेऊया। बघा, अशा प्रकारे थोड्या पातळच ठेवायच्या, म्हणजे तळायला सोप्या पडतात। चांगले थंड न होऊ देताच कापले की अशा वड्या पडत नाही, त्यामुळे घाई करायची नाही, थंड झाल्यावरच कापायचे। तेलात वडीचा थोडा तुकडा टाकून बघूया तेल गरम झाले की नाही। अशा प्रकारे वरती आला की समजायचे तेल चांगले गरम झाले आहे। आता आपण सगळ्या वड्या छान तळून घेऊया। वड्या तळताना गॅस मोठाच ठेवायचा, कारण ऑलरेडी आपण वड्या शिजवून घेतल्या आहेत,
त्यामुळे आपल्याला वरून फक्त क्रिस्पी झाल्या पाहिजे. असं गोल्डन ब्राऊन कलर आला की वड्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेऊया. इथे मी 3 बॅचमध्ये तळून घेतले आहेत. बघा किती छान दिसतायत की नाही, कुरकुरीत अशा. एक वडी तोडून बघूया आपण कशी आहे. बघा किती छान झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.